आणि टीझरमध्ये आम्ही अजून एक गोष्ट बघितली, आमच्याही पॉडकास्टवर येऊन गेले आहेत सिद्धहस्त चित्रकार शेखर साने पण आम्हाला तिथे मध्ये दिसत आहेत. तर त्यांचा काय ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन आहे या फिल्ममध्ये? प्रवीणनी साधारण म्हणजे त्याचा असा विचार होता की जे जे आमच्या संपर्कातले स्वामी भक्त आहेत हां हां त्या सगळ्यांना आपण ह्यामध्ये कसं काय इन्व्हॉल्व करून घेता येईल या प्रोजेक्टमध्ये, हां हां असा एक विचार त्याचा होता. त्यामुळे मग एखादा रोल आला तर मग सगळेच स्वामी भक्त त्यांनी ते निवडून घेतले की या रोलसाठी मग हे, या रोलसाठी ते. वा. आणि दुसरं कनेक्शन असं होतं की पहिल्या देऊळबंदमध्ये जे जे होते हो हो तर त्यांना पण काय करता येईल आपल्याला इन्व्हॉल्व. म्हणजे तंत्रज्ञ तर सगळे तेच घेतले प्रवीणनी, एक इमोशनल, एक भावनिक हे म्हणून की पहिल्या वेळेस, कारण त्याचा पहिला चित्रपट होता, कुणी त्याला ओळखत नव्हतं. आणि अशा वेळी जे जे त्याच्यासोबत आले आणि काम केलं त्यांनी, तर त्यांना तंत्रज्ञांना सगळ्यांना तेच तंत्रज्ञ त्यांनी रिपीट केले. फक्त आमचे संगीतकार आणि गीतकार मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये दोघंही गेले. संगीतकार नरेंद्र भिडे होते. मग प्रवीण म्हटला मग आता तर बबड्या म्हणतो त्यांना, तर बबड्या तर नाही, पण मग आता बबड्याच्या मुलाला आपण संधी देऊयात असं म्हणून मग आता तन्मय भिडे, नरेंद्र भिडेंचा मुलगा, त्यांनी या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे. आणि खूप छान गाणी केली आहेत त्यांनी पण. आता लोकांना ऐकू, म्हणजे आता ऐकतीलच आता सगळेजण, पण मस्त छान गाणी केली आहेत त्यांनी सुद्धा. गाण्यांच्या विषयी पहिल्या भागात जसं शंकर महादेवन होते किंवा मग आदर्श शिंदे असतील, अजय अतुल असतील, अजय गोगावले असतील, तर तसं सेकंड ह्याच्यात काय तसं सरप्राईज आहे, कोण गायक कलाकार आहेत असं मला? आता एक आवाज तर सगळीकडे येतोय, आदर्श शिंदेचा तर आवाज येतोच, धावं घे, लोकांना आवडतंय ते. तर एक गाणं त्यांनी गायलेलं आहे. त्याच्यानंतर आहेत अनेक, एक गाणं उर्मिला धनगरांनी गायलेलं आहे. श्रेया घोषाल आहेत, अरे वा, त्यांनी गायलेलं आहे. आणि चंदन कांबळे ते पण आहेत गायक. तर गायकांची छान मोठी फौज आहे चित्रपटात आणि खूप छान झाली आहेत गाणी. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की श्रेया घोषालजींना स्वामींच्या रिलेटेड काहीतरी गाणं असेल त्यामध्ये ऐकताना, कारण असं पहिले कधी काही झालेलं नाही आपल्या चित्रपटाच्या मार्फत, पहिल्यांदा असं अभंग आहे मला वाटतं त्यांच्या, त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग गायला आहे. वा, हो, क्या बात आहे. सो ही एक सगळ्या ऑडियन्ससाठी एक पर्वणीच असेल असं आपण म्हणूयात. आणि ताई, पुढे जाताना थोडं मला तुमच्याविषयी विचारावं असं वाटेल की आम्ही असं ऐकलं की वेद, उपनिषद ह्याच्याविषयी पण तुमचा खूप अभ्यास आहे, तर बहुतेक फुलवंती आणि ह्याच्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप उपयोग पण झाला असेल. सो त्याविषयी आम्हाला सांगा, कारण की हे एक वेगळंच रूप तुमचं आहे की वेद आणि उपनिषदामध्ये पण तुम्ही काम करत असाल त्या रिलेटेड. सांगते मी, पण आता आपण गाण्याचा विषय होतो तर त्याच्या अनुषंगाने गीतकाराचं पण थोडंसं मी सांगेन की आमचे जे डॉक्टर प्रसाद बिवरे आहेत, ते त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. याच्या आधी ह्याची धर्मवीरची पण गाणी त्यांनी लिहिलेली होती. त्यानंतर फुलवंतीमधलं पण मदन मंजिरे त्यांनी लिहिलेलं आणि यातली पण गाणी लिहिलेली आहेत. आणि एक छोटंसं गाणं मी पण लिहिलेलं आहे. क्या बात आहे. बरं, तुमच्या गाण्याविषयी सांगा मला थोडं. ते अजून गाणं आऊट झालेलं नाही आहे, पण महेश मांजरेकरांच्या तोंडी आहे ते गाणं. वा, ते मी लिहिलेलं आहे. क्या बात आहे. सो ही पण एक छोटंसं एक सरप्राईज असणार आहे. वा वा. आणि तुम्ही सांगत होतात वेद. वेदांबद्दल आपण म्हटलो. वेद म्हणजे जेव्हा मी ॲक्च्युली शिकायला सुरुवात केली वेद, त्याच्या आधी मी वाचन करायला लागले होते. आणि अर्थातच मी एका मुलाखतीमध्ये हे सांगितलं होतं की ज्यावेळी परार्थ म्हणजे डिलिव्हरीनंतर एक थोडा पोस्टपार्टम डिप्रेशनचा तो काळ होता, जेव्हा मला खूप त्रास होत होता की मी काहीच करत नाही आहे आणि तारुण्य वयात चाललेलं आहे. म्हणजे काय होतं, ॲक्च्युली अभिनेत्रींचं काम करण्याचा स्पॅन खूप छोटा असतो ना, तर मला असं वाटलं की मुख्य हेच
माझं आता वाया चाललंय, अशा हे झोनमध्ये मी गेलेले होते. मला कळत नव्हतं की हे पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे होत आहे, हां. पण ते होत होतं मला. मग काहीतरी वाईट या गोष्टीतनं घडण्यापेक्षा मग म्हटलं की अध्यात्माला आपण, म्हणजे सगळेच जण म्हणतात की देवाचं थोडंसं हे केलं की फरक पडतो, असं म्हणून मग मी ते वाचायला घेतलं होतं. बरं. आणि मग त्याच्यानंतर मग मी रमले त्याच्यामध्ये. म्हणजे परमेश्वराच्या भक्ती वगैरे हे व्यतिरिक्त साहित्य म्हणून सुद्धा मी रमले त्यात. वा वा. इतके सुंदर सुंदर संतांचं साहित्य वगैरे मी वाचलं ना की परमेश्वराची ओढ त्यांची, त्याच्या प्रतीची वगैरे, हे मला त्या लेवलचं अनुभव यायचा होता अजून, किंवा अजूनही आलेला नाही आहे त्यांना जसा अनुभव आला तसा. पण साहित्य म्हणून, मी कलाकार आहे ना, तर मला त्यातलं साहित्य भाव पण मला खूप भावला. त्यामुळे मी त्याच्यात रमत गेले. आणि वेदांचं मग माझं असं झालं की आपण स्वतःला हिंदुत्ववादी विचारांचे जर म्हणवतो, आणि माझ्या लक्षात आलं की बरेच जण असे हिंदू आहेत की ज्यांच्या घरामध्ये वेद नाही आहेत किंवा त्यांनी कधीच वाचलेले नाही आहेत. आपला धर्म ज्या पुस्तकांवर आधारित आहे त्या पुस्तकांवर मग लोक नावं ठेवतात, असं बोलतात वगैरे, पण आपल्याला त्याला काय म्हणू, आपला बाजू डिफेंड करायला आपल्याकडे काहीच नसतं, कारण आपणच ते वाचलेलं नाही आहे. अगदी बरोबर. त्यामुळे मग लोक बोलली तर त्यांना काय म्हणायचं आपण. बरं, आपल्यालाही सांगत आलेलं असतात लहानपणापासून, पण सांगणं आणि स्वतःच्या डोळ्यांनी वाचणं आणि मग बोलायला बोलायला उभं राहणं किंवा हे, याच्यात फरक पडतो. मग माझं असं झालं की मला वाचायचंय, मला पाहायचंय की त्याच्यात एवढं असं काय लिहिलेलं आहे की आता एवढ्या संस्कृती उदयास आल्या गेल्या, पण सनातन हिंदू असाच ठाम आहे. किती आपल्यावर किती हजारो वर्ष प्रयत्न झाले आपला धर्म संपवण्याचे, आणि एकजुटी, म्हणजे अख्खं जग जवळजवळ एकवटलं होतं. बाकीच्या सगळ्या संस्कृती एकवटून आपल्यावरती फोकस केल्यासारखं केलं झालं होतं की आता ह्यांचा धर्म संपवायचा. मग एवढे प्रयत्न करूनही हा जर धर्म संपत नाही आहे, तर असं काय असेल ते पुस्तकांमध्ये, एक उत्सुकता लागली मला. मग मी ती पुस्तकं वाचायला घेतली, पण थोडीशी ती वाचायला थोडी अवघड आहेत, म्हणजे समजायला ते अवघड जातं. मग म्हटलं की यातला गर्भितार्थ जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला प्रॉपर ज्यांचं यात शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडून ते आपल्याला ऐकणं किंवा समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मग जरा नेटवरती रिसर्च वगैरे केला की कोण शिकवतंय का, काय किंवा काय. बरेच महिने मी करत होते. मग त्याच्यानंतर मग एकदा आपल्याला माहिती आहे की अल्गोरिदम असतो, एकदा आपण काय एखादी गोष्ट सर्च केली मग त्याच रिलेटेड आपल्याला ते येत राहतं. तर त्या ह्याच्यामध्ये मला ते भीष्म इंडियन नॉलेज सिस्टीम नावाची इन्स्टिट्यूट आहे पुण्यातच, तर त्याचे सारखे यायला लागले पुढे पुढे. तर मग मी आपलं ते बघितलं काय आहे त्याच्यावर जरा हे केलं. मग मला ते आवडलं, कारण प्राध्यापक क्षितिज पाटुगले म्हणून आहेत, तर त्यांची ती संस्था आहे आणि ते भारतातल्या या विषयातल्या तज्ज्ञ त्यांच्याकडे शिकवायला आहेत आणि ऑनलाईन आहे कोर्सेस. त्यामुळे जावं एकतर लागत नाही आणि भारतात कुठूनही प्रोफेसर्स ते जॉईन होऊ शकतात. त्यामुळे खूप मोठे मोठे तज्ज्ञ ज्यांनी PhD केलेली आहे वगैरे असे तज्ज्ञ सगळे त्यांच्याकडे शिकवायला आहेत. म्हटलं हे आपण केलं पाहिजे म्हणून मग मी तो कोर्स जॉईन केला. आणि मग त्यांनी शिकवणं काय पण फरकच पडतो, कुणीतरी शिकवणं आणि आपण वाचणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. मग तो पूर्ण केला, त्याची परीक्षा दिली, ती पास झाले. मग आता जरा बरं वाटतं. म्हणजे तेही छोटासाच होता तो कोर्स, म्हणजे खूप सखोल अभ्यास नव्हताच, पण निदान मला माहिती झालं आता काय आहे त्यात. निदान आता मला माहिती झालं, मी बोलू शकते, कोणी काही बोललं तर त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकते. इतपत माझा अभ्यास झाला. आणि आता वेळ मिळाला तर मग पुढे आधी करेन कंटिन्यू. उपनिषद पण मला आता अभ्यासायची आहेत. आणि उपनिषद तर म्हणजे वाचूनच मला ती खूप इंटरेस्टिंग वाटतात.
पण ते नावच म्हणजे आता उपनिषद याचा अर्थच की गुरुच्या जवळ बसून शिकणे. बर. हां, उपनिषद असा त्याचा एक हे आहे, फोड आहे. हां, फोड आहे. तर गुरुच्या सान्निध्यात राहून घेतलेलं शिक्षण बर. असा त्याचा हे आहे. तर मग त्याच्यासाठी गुरुच लागणार. तर मग आपण आता स्वतः नाही ते. हां, बर. आता पुढे कदाचित ते करेन. हे बघा आपल्याकडे ना, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक हिंदूनी 4 वेद, 11-12 उपनिषद आहेत मुख्य, म्हणजे तसे खूप आहेत, पण 11 मुख्य उपनिषद, त्याच्यानंतर 18 पुराणं आणि रामायण महाभारत. हां. एवढं तर जरी वाचून झालं आपल्या जीवनकालामध्ये तरी आपल्याला खूप म्हणजे आयुष्य जगण्यासाठी किंवा पुढचं आयुष्यानंतरच्या प्रवासासाठी, कारण आपल्याकडे धारणा आहे की हेच म्हणजे एकच आयुष्य नाही आहे आपला. Correct. प्रवास कंटिन्यू सुरू चालू आहे. असतो. हे झालं की पुढचं झालं की पुढचा जन्म. तर ह्या सगळ्यासाठी हे खूप झालं मटेरियल चांगलं आयुष्य जगण्यासाठी. तर किमान तेवढं तरी वाचावं. आणि मग नंतर मग ते वाचून झाल्यानंतर मग संत, आपल्या महाराष्ट्र म्हणजे संतभूमी आहे. हो, मग त्यांचं साहित्य वाचायला पाहिजे, करेक्ट. तो अभ्यास झाला पाहिजे. तर आपल्याकडे वाचायला खूप आहे. खूप आहे, आपण वाचत नाही. म्हणजे ताट वाढून ठेवले, म्हणजे ते असतं ना, किंमत नसते. जे असतं आपल्याकडे ऑलरेडी त्याची किंमत नसते. करेक्ट. तसं आपलं काहीसं झालेलं आहे. पण थोडीशी ती किंमत ठेवली पाहिजे. आपल्याकडे एवढं सुंदर हे आहे, आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त ते त्याच्यावर जायचंय. करेक्ट. तर ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आमची अशी रिक्वेस्ट आहे की नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपण पॉडकास्ट करू त्यावेळी तुमच्याकडून आम्हाला ते मार्गदर्शन घ्यायला आवडेल आणि लोकांपर्यंत पोचवायला आवडेल. नक्की. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. थोडं एक विचित्र प्रश्न विचारतो सध्या, कारण त्याची खूप चर्चा होती की तो परत एक सिनेमा आहे तो व्हायरल व्हायला लागला आहे, तो म्हणजे शाळा. आणि शाळामध्ये तुमची एक छोटी भूमिका होती. तर त्याविषयीचं तुम्हाला आठवतं, ते शूटिंग कसं होतं, काय होतं त्या भूमिकेविषयी? शाळा ज्यांनी दिग्दर्शित केला तो सुजय दहाके. त्याची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये असताना झाली. आम्ही जेव्हा म्हणजे पाठांतर ही एकांकिका केली होती, त्याला पुरुषोत्तम करंडक मिळवला होता. बर. तर त्याचा प्रयोग पाहायला सुजय आला होता. आणि प्रयोग झाल्यानंतर सुजय आम्हाला भेटायला आला, दोघांनाही. चिन्मय कुलकर्णी होता माझ्यासोबत, मी होते. तर आम्हाला दोघांनाही भेटायला आला. तो म्हणाला की मी असा फिल्मचा हे केलेला आहे, कोर्स केलेला आहे फिल्म मेकिंगचा, आणि मला एक छोटी म्हणजे शॉर्ट फिल्म करायची आहे. बर. तर काहीसे असेच जुन्या काळातलं ते हे होतं, ती एकांकिका पण अशी जुन्या काळातली होती. बर. तर त्याची शॉर्ट फिल्म पण अशी जुन्या काळातली होती. तर ते कॅरेक्टर्स आमचे त्याला फिट वाटले त्या ह्याच्यासाठी. तर तुम्ही दोघं कराल का म्हणून. तर त्यावेळी तर कॉलेजमध्ये होतं, आपल्याला करायचं असतं, सगळं जे मिळेल ते करायचंच असतं. तर मग अशी त्याची ओळख झाली. मग आम्ही ती शॉर्ट फिल्म वगैरे केली. मग तशी आमची मैत्री झाली त्या माध्यमातून. बर. मग त्याच्यानंतर तो परत मला वाटतं फिलिपिन्सचा कुठेतरी परत गेला फिल्म मेकिंगसाठी. मग 2-3 वर्षानंतर परत आला. मग तेव्हा आम्ही भेटलो 2-3 वर्षानंतर आल्यानंतर. मग मला म्हणला की एक अशी कादंबरी आहे ह्यांची, मिलिंद बोकील, तर त्याच्यावर मला काहीतरी करायचं आहे. तर त्यावेळी मला वाटतं त्याच कादंबरीवरती एकांकिका पण झाली होती, गमभन, आणि ती खूप गाजली पण होती. अनेक ह्याला बक्षिसं पण त्याला मिळालेली होती. तर आम्ही शाळा म्हणजे ती कादंबरी आम्हाला माहिती नव्हती, पण गमभनच्या माध्यमातूनच माहिती होतं की म्हणजे गमभनवाली का असं. तर तो म्हणला हो. मग म्हटलं, मग त्याच्यामध्ये तो म्हटला की मग तू कर एखादं कॅरेक्टर. म्हणून मग ते त्या अंबाबाईचं कॅरेक्टर मला ते मिळालं होतं. आणि त्याचा पण शूटिंगचा अनुभव खूप छान होता. तेथे DOP हा फॉरेनर होता. मला त्याचं नाव नाही आठवत आहे. साऊंड आणि हे DOP हे दोघंही फॉरेनर्स होते. आणि तो जो DOP होता, तर माझं इंग्लिश एवढं
चांगलं नाही आहे. हम्म. पण माझं फ्रेंच त्यावेळी खूपच फ्लुएंटली मी बोलायचे त्यावेळी. आता Okay. खूप वर्ष झाली, आता तो फ्लुएन्सी त्यातली गेली, पण त्यावेळी अगदीच फ्लुएंट होते मी. बर. आणि त्याला फ्रेंच येत होता, तो स्पेनचा होता. ओके. मग आम्ही दोघं सेटवरती फ्रेंचमध्येच बोलायचो एकमेकांशी. ओके. हां, तर तो एक वेगळा अनुभव होता, छान होता तो पण अनुभव शाळाचा. म्हणजे आता तुम्ही फ्रेंच बोलू शकता का? म्हणजे हां, पण फ्लुएंटली नाही? फ्लुएंटली नाही बोलू शकत. गाणं वगैरे आता माझ्या अजूनही पाठ आहेत. त्यावेळी जे मी हां. पाठांतर केलेली होती ती गाणी वगैरे अजूनही पाठ आहेत. ओके. मी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट करेन फक्त, कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे हा भारताच्या बाहेरचा सुद्धा आहे. होय? आणि काही काही फ्रान्स आणि त्या साईडने पण फ्रेंच लोक दाखवला जातो स्वामींच्या रिलेटेड पॉडकास्ट. बर. तर तुम्ही काही आपलं फिल्मचं प्रमोशन थोडं फ्रेंचमध्ये करू शकाल, जस्ट की बघायला या अशा पद्धतीने? नाही, मी गाणं म्हणू का त्यांच्यासाठी? चालेल. त्यांच्या फ्रेंच लोकांसाठी गाणं. त्यांच्याकडे ना एडिथ पियाफ नावाच्या गायिका आहेत. बरं. त्या खूप सुप्रसिद्ध गायिका, म्हणजे आपल्याकडे जशा लता दीदींच्या जेवढा आपण त्यांच्याबद्दल आदर आहे तसं तिकडे एडिथ पियाफांबद्दल ओके. आदर आहे. तर त्यांचं एक गाणं आहे, ते म्हणते आता ते मला येईल की नाही माहिती नाही. ज्यांना गाण्यातलं कळतं त्यांनी कृपया कान बंद करून घ्या. हे फक्त फ्रेंच लोकांसाठी आहे. फ्रेंच सबस्क्रायबर्ससाठी आम्ही आता भाग करतोय पुढचा. No, rien de rien. Non, je ne regrette rien. Ni le bien qu'on m'a fait, ni le mal. Tout ça m'est bien égal. Non, rien de rien. Non, je ne regrette rien. C'est payé, balayé, oublié. Je me fous du passé. Avec mes souvenirs, j'ai allumé le feu. Mes chagrins, mes plaisirs, je n'ai plus besoin de balayer les amours avec cœur trémolo. Balayer pour toujours, je repars à zéro. Non, rien de rien. Non, je ne regrette rien. Car ma vie, car mes joies, aujourd'hui, ça commence avec toi. वाह, क्या बात आहे. ॲक्सेंट आणि हे खूप सुंदर तुम्ही ताई गायलात खरंच. आणि मी सबस्क्रायबर्सला विनंती करेन की प्लीज आम्हाला, म्हणजे ताई तुम्ही तर सांगाच अर्थ, पण तुम्हाला पण काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जे फ्रान्स किंवा फ्रेंच भाषिक आहेत किंवा जे मराठी आहेत बट तिथे स्थायिक आहेत त्यांनी प्लीज, कारण की आमच्या रिक्वेस्टवर ताईंनी एवढं छान गायलं आहे. सो त्यासाठी ही या गाण्याची ट्यून कुठल्या चित्रपटात वापरली आहे सांगू? इंटरस्टेलर नाही, त्याच्या आधीचा एक जे इन्सेप्शन. अच्छा. इन्सेप्शन मध्ये ते जेव्हा ते स्वप्नात जातात, स्वप्नात जाण्यासाठीची जी ट्यून आहे ना, ती या गाण्याची ट्यून वापरलेली आहे त्यांनी. ओके. सो आता लोकांना, आपल्या पण मराठी लोकांना पण ते जरा कनेक्ट झालं असेल, कारण ते हॉलिवूड पाहतातच त्या ह्यानी. तर ताई